रत्नागिरी जिल्हा सोडला. लय वाईट वाटतं रत्नागिरी जिल्हा सुटतोय, खरंच लय वाईट वाटतं. इथं सायकल उभा केली, नेटवर्क नव्हतं म्हणून भिताडावर चाललो होतो, तितक्यात 2 पोलीस साहेब आली. बघा काय ते कोण आहे बघा, तुम्हाला सांगतो बघा. समोरच 2 पोलीस उभा आहे. ती आपले पोलीस दादा तिकडले आणि रस्त्यात येताना मी कुठे दिसलो का नाही, ते थांबते तर मी थांबतेच. आणि आता सध्या का आपण बघू शकतो इथं देवगड फक्त 25 किलोमीटर आणि विजयदुर्ग फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावरती. ते मागच्या व्लॉगला जी प्रतिसाद आलाय 88,000 व्ह्यूज भाई. 9 तासामध्ये 88,000 व्ह्यूज. अरे पागल. रत्नागिरी हद्द तिकडे सिंधुदुर्ग. काय बोलताय? आता तिकडे एक चेकपोस्ट लागेल एक 10 मिनिटावर. काय बोलताय? रत्नागिरी जिल्हा संपत आला. इथं 5 मिनिटं गेला की संपला की. काय बोलताय? आई शपथ. ते कधी काय समजत नाही बाई. कसा बाई आभाळ नाही काय नाही, एवढा खतरनाक मुसळधार पाऊस चालू झाला एवढा, एकदम मुसळधार. मला काय समज. नाश्ता चालू आहे, व्हिडिओ लावलाय अपलोडला. ह्या माळरानात बसतोय, टेम्पो निघाला या. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम हंसुरे. हर हर महादेव तुम्हा सर्वांना. मी MH45 रायडर, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. सध्या का आपण हंसुरेमध्ये काल रात्री पाठीमागच्या व्लॉगमध्ये बघितलं तुम्ही, आलो होतो. आणि त्यानंतर ना आपण ह्या वरच्या मंदिरात थांबायचं होतं आपल्याला, पण आपल्याला काय जागा भेटली नाही वर थांबायला. पण ती सगळं जाऊ द्या, पाठीमाग जेवढं होतं तेवढं मी खूप नंतर विचार केला, यार जाऊ द्या म्हणलं. जर आपल्याला कोणी थांबून देत नाही तर म्हणलं काय थांबायचं आहे म्हणलं. आणि इथनं पुढं आपण कोकणामध्ये जास्त मंदिरांमध्ये ज्यावेळेस जाणार ना, त्यावेळेस आपण इथनं पुढं काही जास्त परमिशनच्या मागे लागणार नाही कोणाला. दिले थांबायचं जागा ठीक नाही तर लगेच बाजूला टेंट लावायचा, लई कोणासंग बोबलत बसायचं नाही. कारण की किती जरी सांगितलं तरी ऐकत नाही ते काय माणसं. ते सगळ्या गोष्टी जाऊ द्या. आज आपल्या कुठं निघायचं माहिती आहे का? तेव्हा विजयदुर्ग किल्ला तेव्हा. पण त्या विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला लागतात 5 ते 6 दिवस. कारण की आपलं असंच फिरून लांब जायचं तिकडं. तो दिसतोय लय लांब आहे ते. कारण की ना सरळ रस्ता नाही आपल्याला जायला, आपला असं फिरून जायला लागतं. कारण की मध्ये पाणी सगळं समुद्र आहे मध्ये, तर त्यामुळे आपल्याला जायला येत नाही. आणि हंसुरी हे गावामध्ये आलतो, एकदम मस्त, एकदम स्वच्छ आणि एकदम असं क्लीन कोकणात सगळी गावं क्लीन आहे ती. काल तेव्हा तिकडनं त्या गावातनं आलतो, त्या पाठीमागच्या गावातनं. त्या गावाचं नाव घ्यायचं नाही मला तोंडामध्ये, ठीक आहे ना. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही बघितलं असं काय काय राडा झाला होता. ती व्हिडिओ लावला अपलोडला सकाळ सकाळी. आहे तर नेटवर्क आहे भाई, 1 नंबर नेटवर्क आहे. 4G दाखवतंय पण व्हिडिओ एकदम बका निघाला या. तर त्यामुळे काय लय आता टेन्शन नाही. किती गेला व्हिडिओ ए हो. अरे 20% गेला होता मागाशी, 20% गेला तर आता 0 दाखवायला लागले. हो का, तेव्हा 0 दाखवते बोल खाली 0 हो का. तरी आतमध्ये पूर्णपणे आहे. आणि हे आहेत माझ्यासाठी नारळ, ते काल रात्री आपल्याला मंथनच्या घरनं आणली होती त्यांना. आणि माझ्यासाठी चिवडाही दिला. काय करू आईनं, ते एक ऐकत नाही माझं भाई. मला देणार म्हणजे ज्यांना सेम माझ्या आईवणी लय हट्टे ते बी आई. सकाळ सकाळ मस्त पाखरं निघाली थोडं. ही पाखरं नाही, ही कावळं काळं कावळं. आणि पूर्णपणे असा आबाळ भरलेलं आहे. निघायची तयारी करायची पण व्हिडिओ आधी अपलोड होऊ द्या माझा. हे सगळं ओलं आहे भाई, टोटल सगळं कापड ओलं आहे. आता ह्याचा वास सुटणार आहे, रात्रीच्याला थोड्या झोपायला अपदा होणार आहे. हे असं कापड वाळलं असलं का नाही का, असं ही कसं वाळलं, ही वाळलं असलं का नाही, ह्याचा वास सुटत नाही चुरगळल्यानंतर ना ह्या टेंटचा. तर आज रात्रीच्याला ह्याचा एकदम जाम भयंकर वास सुटणार आहे. पाऊस पण चालू झाला, आता ह्याला काढायचं आहे. आता ह्याला जर काढायचं म्हणलं का नाही, ह्याच्या आतमध्ये अजून एक लेअर असते पांढरे, माहिती ना सगळ्यांना. मग ते भिजली का नाही मग तर डबलच वास सुटतो. त्यामुळे आता ही चिकचिक बंद असतो मला थांबायला लागणार आहे. म्हटली नाही रत्नागिरीतली माणसं भाई लय भारी. रत्नागिरी जिल्ह्यातली जी माणसं आहे का नाही लय 1 नंबर. रत्नागिरीमध्ये जी प्रेम भेटलं आहे ना भाई रत्नागिरीमध्ये, ह्याला उगमून नाही लावलं मी, ह्याला उगमून नाही लावलं. लय प्रेम भेटलं रत्नागिरीत. नीट बघा काय आहे ते रत्नागिरी. सल्यूट आहे. सकाळ सकाळ नारळ पाणी एकदम फ्रेश, एकदम गोड.
लेट्स गो. आणि आजचा आपला प्रवास सुरू होणार आहे विजयदुर्ग किल्ल्याकडल्या साईडला. आणि ती पण आधीमध्ये जास्त किलोमीटर नाही, आज पण 3 ते 4 किलोमीटर चालणार आहे. पण एकदम मस्त अशी छोटी छोटी गावं बघत जाणार नाही. आज काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही बघू. आजचा पण दिवस चांगला जावं, महादेवाला नमन करतो. चला, सकाळ सकाळ प्रवासाला सुरुवात. हर हर महादेव, आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. आणि ह्या रोडनं इकडे जायचं नाही, आपला रोड आहे बघा. इथं समोर 2 रोड फुटतात. आपण खाल्ल्या रोडनं आलतो, आपल्याला आता इकडल्या रोडनं जायचं या, म्हणजे गावाच्या मधनं जायचं आहे आपल्याला. काल गावाच्या खालनं आलतो आपण. करायला मला मेन हायवेला जायला लागेल. मेन हायवे माझ्यापासून 1-1.5 किलोमीटर लांब आहे. ओके, कुठले हेच नाही इकडे. आता काय ऐकलेलं इथं वरती बौद्धवाडी, म्हणजे आपण आता सगळं बौद्धवाडीपाशी आहे. ठीक आहे. आणि आपलं आता जायचं आहे ह्या रोडनं. काल ह्या रोडनं आलतो, ही कुठं जाऊ आता. आणि आज इकडं अजून नवीन नवीन वाडे आपल्याला बघायला भेटणार आहेत. पहले ना थी सारा कोकण का ही प्यार मैंने यहाँ पाया रे, कोकण मिला और दिल खिला, ये रोड कहाँ पे जाता है. बाई 2 रोड फुटले रे. आता एकदा बघू दे मॅप. दांडेवाडीकडे जायला हाच रोड आहे ना. ओके, मेन रोडला निघतो ना हा रोड. हां ओके, हीच आहे. चला, का सकाळ दुर्भाग आणि ह्यातमध्ये अरे असं वाटलं लागलं भाई मी दिवाळीत आलो असं वाटतंय. दिवाळीत आल्यागत वाटायला लागलं मला. ही बघा आहे बघा, वा काय मस्त वाटतंय राव. वा एकदम मस्त. भाई खतरनाक उतार. आणि आला कुत्रा आहे बी लोके माकडा तुला. आणि त्यातमध्ये हा रस्ता खराब आहे. शपथ भाई, समोर नजारा. भाई समोर नजारा काय आहे. ओ शेट मॅन, वाव. आय डोंट नो, बट मला माहिती नाही की हा रोड जो आहे ना, हा रोड हायवेला निघेल का नाही. कारण की ही जी रस्ता आहे ना, ही रस्ता इथं पुढेपर्यंत दाखवला आहे गुगल मॅपमध्ये. इथं पुढे रस्ताच नाही दाखवलं आहे. पण एवढ्या मोठ्या वाढला, एवढ्या आमचा येडा नाही बसणार. ह्याला माहिती होतं की मला पुढं रोड असणार, हे माहिती होतं. हाय का नाही माहीत नाही, तरी बघू. चला आता ही कुठली वाडी म्हणायचं. तिथं विचार कोणाला तरी, कोणीच नाही. तर मला विचारलं दांडेवाडी म्हणून नाही. दांडेवाडी म्हणजे हंसुरे गाव आहे आणि त्यातमध्ये दांडेवाडी म्हणून एक छोटीशी वस्ती आहे. म्हणजे गाव असल्याच आहे, पण असं वस्तीचा दर्जा दिला जातो, म्हणजे गावाचा दर्जा दिला जातो इकडं वस्तीला पण. शपथ भाई, हे बघा ना कसलं पोपटी पोपटी आहे खाली भितळाला. जय हिंद. भाई मला रस्ता, भाई मला रस्ता. रोड रोड सर मेन रोडला निघतो ना. ठीक आहे, चला भाई, रस्त्याचं काम चालू आहे. जाऊन ना व्हिडिओ अपलोड करायला ह्यांच्या इथं वायफाय आहे, ह्यांच्या इथं मित्राच्या इथं. तर तिथं जाऊन आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे आपला यूट्यूबचा. आणि आलो हे का ह्या रोडनं खालच्या, आणि वरल्या साईडच्या पुलावनं वर जायचं आहे पुढं. म्हणजे बघा इथं वर मेन रोड आहे. आता मेन रोडला लागलो या, आणि या मेन रोडनं तर आपलं असंच वर निघायचं या. तर त्याआधी मला वायफाय घेण्यासाठी इथं गावात एका ठिकाणी जायचं या. व्हिडिओ अपलोड करून इकडे येऊनच नाश्ता करू. दादांना नाश्ता पण आणला आपल्यासाठी. इकडं मी वरती ह्या पाठीमागच्या गावातनं काल इकडून वर आलतो. ह्याच ठिकाणी मला 5G नेटवर्क भेटते. तर काल पण हे चालतं व्हिडिओ अपलोड करायला. आज पण हेच चालू आहे. 5G नेटवर्क भेटलेलं आहे. जायला थोड्या वेळामध्ये बस गेला लगेच फटाफट निघाला. 22 मिनटं म्हणत आहे फक्त, तर मी थंबनेल बनवतो. नाश्ता चालू आहे, व्हिडिओ लावला आहे अपलोडला. ह्या माळरानात बसलो या, टॅम्पो निघाला या. तुम्ही करा थोडं खावा, थोडं दादा म्हणतो तुम्हीच खावा. नाश्ता करतो आधी, व्हिडिओ अपलोड करतो, मग पुढच्या गाणी सगळी वाजू. सायकल पैसे आलो ह्या पावसाचं मला ना कधी कधी काय समजत नाही बाई. कसा बाई आभाळ नाही काय नाही, एवढा खतरनाक मुसळधार पाऊस चालू झाला एवढा, एकदम मुसळधार. मला काही समजत नाही. अरे आभाळच नाही, पाऊस कसं चालू ही समजत नाही मला. धन्यवाद बरं का मदत केल्याबद्दल मला. नाही तुम्ही आपले सर्व काही आहेत, तुम्हाला कायम सपोर्ट राहील आमचा. नाही तुमसारख्या मुळे राव आम्ही चालतो या. तुम्ही जे काम करताय ते जगाला हेवा वाटणारं काम आहे.
ते कायमस्वरूपी तुम्ही असंच करत राहा. लोकांचं प्रेम तुम्हाला राहील आणि पब्लिकला मी हेच सांगेन की असंच प्रेम तुमच्यावर राहू द्या आणि देवाचा सुद्धा तुमच्यावरती असाच आशीर्वाद. दादा लगभग 10 दिवसापासून माझ्या म्हणजे येता आतमधनं गाडी घ्याल तिकडं लय लांब हे कुठं तुम्ही त्या तिकडे आलता का मला भेटायला एवढे लांब आलता? हो हां कुठं? आडिवऱ्याला. आडिवऱ्याला. हिथनं आडिवऱ्याला भेटायला आलं मला एवढे लांब. माझ्या पाठीमागे एक तुम्हाला डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरून आपण आलो या. ठीक आहे ना. आता व्हिडिओ अपलोड करून बिरून एकदम मस्त मध्ये, पण रोजच्या रोज ब्लॉग बघाय कसं वाटतं ते 10:30ला रोज ब्लॉग येतो बघायला भारी वाटतं का नाही? पण लय आटाचं पिठाचं लागतो कराय ब्लॉग टाकाय सोपं नाही. रोज इकडंच पळा तिकडं पळा, नेटवर्क हुडका 5G फुल लागतं एकदम फुल दन्ना नुसतं. असू द्या, कष्ट हेच आपलं फळ आहे. नाही कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही असं आहे. हा समजलं. एकदम क्लीन रोड आहे, एकदम क्लीन रोड. मला आपला कॅमेरा आणि माईक चार्जिंग करून घ्यायचं आहे. काही चार्जिंग नाही तर पुढं एखादी चांगली जागा बघू आणि जिथं चार्जिंगची सुविधा भेटेल तिथं सगळ्या गोष्टी आपण चार्जिंग करून घेऊ. एक अर्धा पाऊण तास थांबून म्हणजे आपला पुढला प्रवास सुखमय होईल. ही बघा आंब्याच्या बागा. आणि इकडे एक गोष्ट आहे, इकडे जेवढे आंब्याच्या बागा आहेत का नाही तेवढ्या सगळ्यांमध्ये नेपाळी माणसं कामाला असतात राखणदार करण्यासाठी. प्रत्येक बागामध्ये नेपाळी माणसं असते, प्रत्येक बागामध्ये नेपाळी माणसं असतो इकडं. इथं सायकल उभा केली, नेटवर्क नव्हतं म्हणून भिताडावर चाललो होतो. तितक्यात 2 पोलीस साहेब आले. बघा काय ते कोण आहे बघा, तुम्हाला सांगतो बघा समोरच 2 पोलीस उभा आहे. ते दादा काय म्हणसाल, बरं आहे का? होय. तर दादा इकडं कुठून आला आता? इकडे बंदोबस्त झालो आहे. अच्छा चाललाय का आलाय? आलो तिकडून. अच्छा इकडून आता नाट्यात निघाला. आता नाटक. ओके. तर आपले पोलीस दादा तिकडले आणि रस्त्यात येताना मी कुठे दिसलो नाही, ते थांबतेच मी थांबतेच. आता इथं कुठं चहा पाण्याचं हॉटेल नाही काय नाही तर त्यामुळे राहून गेलं नाही. दादा म्हणलं होतं चला जा आपण चहा पाणी करायला, पण आता काय इथं काय दुकान वगैरे काहीच नाही. 2-3 किलोमीटर. 2-3 किलोमीटर आहे. कसं आहे सायकल मला जायला वेळ लागतो ना, होय. तर त्यामुळं जाऊन द्या. ह्या वर्षी आपला डाव फेल झाला. बाकी काय बाकी म्हणजे मस्त 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 वातावरण इकडे कसं वाटतंय? एकदम छान आहे. मला कसं वाटतंय? इकडं लय भारी वाटतंय. एक नंबर छान आहे. इकडली भारी ती माणसं खूप जास्त भारी ती, पण एखादा असतेच कोण नाही कुठं. पण आपण सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असते कारण की आपण शान सुरता असते. बरोबर ना साहेब? चुकी करणाऱ्यापेक्षा माफ करणं मोठा असतं. हां असं आहे. तर असू द्या, भारी वाटलं खूप जास्त. आता निघू आपण पण पुढे एक व्हिडिओ अपलोड करतो. ह्या ह्या भिताडावर नेटवर्क येतं या, इथं थांबायला लागतं या. तिथनं पण कोण हाकबीक मारताय काय आमच्या भिताडावर का थांबला म्हणून त्याचं एक विहार असतं. इकडे काय लय अवघड इकडं काही लोक भेटते लगेच म्हणजे काय कोण आलंय नेमकं, ही ह्या डोक्याला काय लावलं हे वर माणूस पण मोठाच्या मोठा दिसतोय असं वाटतंय माणसाला. हां ना, त्यामुळेच बाकी काय नाही. चला मी आता व्हिडिओ अपलोड करतो. तुम्हाला एक थोड्या वेळामध्ये पुढे जाऊन थोडं भेटतो. मी रस्त्यानं थोडं पुढं चालून आलो तर तरी एक दादा आपल्यासाठी लसीन हे घेऊन आला. आणि ह्या पाठीमागच्या गावामधले हे आपले दादा आहेत. जिथं आपण समुद्र किनाऱ्यावर टेंट लावत होतो ना, ते आपले दादा आहेत. त्यांची तिथे शेती होती. त्यांच्या घरीच आपण काल जेवण नाश्ता त्यांच्या घरीच केलं होतं काल आपण. सर आता पुढे कुठलं गाव आहे? कात्रादेवी. कात्रा. हां आता पुढे कात्रादेवी मंदिर आहे का? हां कात्रादेवी वाडी वाडी आहे का? मंदिर आहे का काय? हां रस्त्या साईडला आतमध्ये आंघोळीला स्विमिंग पूल होतं आता तुम्हाला दाखवू कसला आहे ते. गावठी स्विमिंग पूल एकदम नैसर्गिक, एकदम चिरे खान मधला एकदम. थांबा दाखवतो तुम्हाला बघा का लय भारी इथं काय रस्त्याकडे लोक लय थांबते ती सायकल बघून. बघा इथं आंघोळ करायची होती मला. काय मस्त जागा आहे ना आंघोळीला. हे बघा म्हणलं होतं की ह्या इथं आंघोळ करावी, ह्या इथं असं बसलो असून इथं आंघोळ केलं असतं. ही खोल किती आहे इथं? 1-1.5 फूट असेल खोली एवढं. आणि साईडलाच रस्ता आहे. तर तिथनं इथं काय होईल ना, रस्त्याकडं नंतर लय लोक येतील. मला उघडं बघतील नंतर लाज वाटते ते. त्यामुळे ते आयुष्य सोडून जावं आपण आपलं आता पुढं जावं मंदिरापाशी जावं. तिथं बघू काहीतरी व्यवस्था होऊन जाईल. तिथं लय जण थांबते ते रस्त्याकडला आज. आणि आज आपण मेन रोडनं जास्त चालतोय. मला गावामध्ये जायला इंटरेस्ट नाही राहिला पाहिजे म्हणे. चला आपल्या काय आपल्या गावातली इकडले मित्र भेटले ते. त्यांना मी म्हणलं भाई यार पवायला बिवायला जागा आहे का नाही कुठं. त्यांचं म्हणणं काय गाणं भाऊ चला की पवायला जाऊ, एकदम चांगली जागा आहे. जाऊ म्हणलं काय भाई मी आंघोळ नाही केली अजून. जाऊ आता मित्रांसंग आपल्या आणि जाऊन आंघोळ करू, पवू जरा थोडा अर्धा पाऊण तास मस्त अंग फ्रेश करू आणि मग निघू. आयला काय गडे हिरवं गार आहे. तुम्हाला ड्रोन सीन दाखवतो. ड्रोन सीन बघा आपल्या कोकणा. तर मित्रांनो
माझ्या पाठीमागं हा मेन रोड आहे आणि मेन रोडवरून मी आतमध्ये इकडे आलो. आपली सायकल घेऊन बघू शकता, इथं सायकल आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे पवायला. आणि ह्याच गावातून ह्या गावातून असंच पुढं रोड निघतोय. म्हणजे मेन रोडवरनं जायचं नाही, आता आपल्याला आतल्या गावात जायचं आणि पवून जायचं, एकदम मस्ती मजा करत जायचं. आपल्या संग पोरं आहे ती गावामधली, जाऊया आपली एकदम मस्त अशी सायकल घेऊन. कुठलं गाव बाबा? हां ठीक आहे. कारिवनी ह्या गावाकडे निघालूया. मस्त गाव या, चला जाऊया. आणि मला एक समजून आहे भाई, एवढं सगळं नुसतं मोकळं, पूर्ण सगळं हिरवंगार, एकदम बगल तिकडे हिरवंगार. वा अरे भाई, ती पिवळी फुलं इकडे दिसतात रे आजकाल. हे लय दिसायला लागली इकडं. रत्नागिरीकडे साईड दिसत नाही ती फुलं. ही श्रावण महिन्यात. हे श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या, झुळझुळ वाहतो या. आणि आपल्याला काय भाई, आपण फिरायला निघलेलो माणूस आहे, त्यामुळं काय फिरत राहायचं भाई आत नुसतं. चला ह्या गावात तर ह्या गावात. कारवेवाडी. चला कारवेवाडी बघू कोकणातली आज. ला 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 ला. शपथ भाई, ही मासं बघा ना भाई, किती मोठं मोठे तर असं सहज येतं. ही बघा बघा किती मासं येतं. ही बघा बघा किती मासे आहेत, बघितलं का? सगळं टोटल मासं आहेत. हे बघा मी का म्हणतो तिकडे काय आता अडचण नाही ना, थोडंच तू वाईट वाटलं परत ब्लॉग बघून काय दिवस तुमचं परत ना. नाही वाईट काय वाटायचं तेव्हा नाही. मी का म्हणतो तिकडचे जे पीआय आहेत ना, वाघ म्हणून, हां ते आपल्या खास परिचयाचे आहेत, एकदम खास परिचयाचे आहेत. नाही असू द्या की, पण आता काय उपयोग आहे तेव्हा? आता नाही जरी आली अडचण तरी काय सांगू आपण, पण शक्यतो आता नाही यायची अडचण. कारण की कसं एखाद्या ठिकाणी होत असते असं थोडेफार असते माणसं, आपणच घ्यायची समजून होतं काय तेव्हा. जाऊन दे काय तेव्हा झालं, एक बार होत असतं. काय सगळी माणसं नसतात ना सारखी. तुमचा मूड ऑफ करू नका, तुम्ही तुमचा मूड ऑफ करू नका. नाही हो. असं होत असतं. नाही मंडळी पवून निघलेलो या पवायला. आता थोडा आतमध्ये आलतो, पण आपण ज्या रस्त्यानं आलतो आपल्याला त्याच रस्त्यानं माघारी तिथं जायचं आहे मेन रोडला. आणि त्या मेन रोडवरून सरळ थायाचं पुढं जायचं आहे, कारण तिकडे पुढं जायला रोडच नाही. मला वाटलं ही तोच रोड आहे, या रोडनं जायचं मला विचार चालू होता, पण तिकडे वेगळंच गणित होऊन बसलं थोडं. आता चढ आहे मला अर्धा किलोमीटर, लय मोठा. इथनं चढ लागलं आता. ओके, इथून सरळच गेल्यानंतर ना एक मेन हायवे येतोय आपल्याला. त्या मेन हायवेवरती आता आपल्याला पोचायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कात्रा देवी ह्या गावामध्ये. आणि इथून पुढल्या साईडनं आपल्याला लेफ्ट आहे, आणि लेफ्टवरूनच आता आपल्याला सरळ जायचं आहे कुठं, ह्या गावाच्या नदी क्रॉस करून पडल्या साईडला काहीतरी दांडे का धापे असा काहीतरी ब्रिज आहे. मी मॅपच बघितलं नाही, म्हणजे मी अजून एवढं शेड्यूल करून ठेवलं नाही, फुलला प्लॅन नाही शेड्यूल करून ठेवला मी, तर त्यामुळं सगळा बोला भाई, खालनं वरेपर्यंत सगळा बोला आहे मी. बेकार परिस्थिती एकदम आयो. इकडं हटलेच नाही ते भाई जेवायला, हटलेच नाही ते खायला. इथं एक मामाला म्हणलं मामा वडापाव द्या. मामा म्हणलं होय. मामानं दुसऱ्याला देऊन टाकलं वडापाव, सगळं वडापाव संपून गेलं. लागतंय माझ्या पाठीमागे एक सुटं मग ह्यातमध्ये मी लगभग 3 समोसा खाल्लं. आणि हे समोसा लगभग एक 1-1.5 वर्षानंतर समोसा खाल्लं. नेपाळमध्ये लई समोसा खाल्लं, त्यामुळे समोसा मन उठलं होतं. त्यानंतर तिथं 1-1.5 वर्षानंतर तिथं समोसा खाल्लं. पुढला प्रवास चालू करायचा आहे आता. लय भयंकर ऊन पडलेलं आहे. का रे कुठं निघालाय? आज तर रस्ता माझ्यावरती लयच मेहरबान दिसतोय. ह्याला आज रस्ता मेहरबान आहे माझ्यावर. लय सफाई रोड लागला आहे आज. नाहीतर रोज पाक त्या झाडांना सायकल ढकलून पाक बद काय सांगू. काय रोड आहे रार, काय कसला क्लीन रोड आहे, किती भारी वाटतं या. अशी जागा पाहिजे ना टेंट लावायला, एक पूर्ण मोकळं ग्राउंड, कुणीच नसणार तिथं, फक्त मी एकटा. बस आपण आज रत्नागिरी जिल्हा सोडला बहुतेक. खूप प्रेम भेटलं इकडे खरंच, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एवढं प्रेम भेटलं ना, खूप जास्त प्रेम भेटलं मला इकडं. पोलीस कार्यालय, पोलीस अधिक कार्यालय रत्नागिरी, IDC रत्नागिरी. पण कसं लावलं आहे काय म्हणतात नेमकी. भाई पाठीमागने एक आवाज आला आहे मला, कोणीतरी आवाज दिला इकडे पाठीमागं.
पाठीमागं पोलिसांना आवाज दिला, काय भानगडे समजना. बोला काय म्हणता. मला वाटलं मला बाद झाला कोणतरी शिटी मारल्याचा, त्यामुळं मी वरून आलो माघारी. आज झालं काय म्हणताय? काय एकदम मस्त. काय भानगडे. काय नाही, नाकाबंदी गणपती आले ना, हां नाकाबंदी. अरे हां 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 बरं बरं असं आहे काय. हां हां समजलं. ही रत्नागिरी हद्द, तिकडे सिंधुदुर्ग. काय बोलताय. आता तिकडे एक चेकपोस्ट लागेल एक 10 मिनिटावर. काय बोलताय. रत्नागिरी जिल्हा संपत आला. इथं 5 मिनिटं गेला की संपला की. काय बोलताय. आई शपथ. मित्रांनो रत्नागिरी जिल्हा संपत आला आहे. रत्नागिरी जिल्हा संपत आला या. आणि ही गोष्ट मला माहीत नव्हती. मला आपल्या साहेबांना सांगितली, मला आता रत्नागिरी जिल्हा संपत आला आहे. अरे एवढं जास्त प्रेम हे रत्नागिरी जिल्ह्यात भेटलं भाई. मी सायकलिस्टला पाठीमागे लावले. रत्नागिरी जिल्हा संपत आला आहे म्हणजे काय बोलू. रत्नागिरीसारखी माणसं काय माहिती पुढं मला भेटले का नाही भाई, मला माहीत नाही. एवढी भारी माणसं मला सोड वाट नाही खरं सांगतो या. असं वाटतं माघार जावं. माणसं जेवढी भारी भेटली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर जाऊ आता पुढं. आता पुढं कुठला विजयदुर्ग कुठला सिंधुदुर्ग. आता पुढल्या साईडला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोचतोया एक 10 ते 15 मिनटामध्ये. चला बघू आता. नमस्कार दादा. नमस्कार. रील बघतो. धन्यवाद. कुठनं आलाय. आता वाड्यातून देवगड आपलं लायब्ररी हायस्कूल, वाडा हायस्कूल. हां का बरं मुंबईला. बरं. ओके एव्हरीबडी. आता सध्या का आपण बघू शकतो इथं देवगड फक्त 25 किलोमीटर आणि विजयदुर्ग फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावरती. म्हणजे ह्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण विजयदुर्गवरती पोचणार या. जस्ट आपल्या साईडलाच या. आणि रोड एक नंबर आहे आजचा. आणि खूप जास्त भारी वाटतं या. आणि असा बोर्ड बघितल्यानंतर ना अजून जास्त भारी वाटतं. पाठीमागच्या व्लॉगला खूप जास्त प्रतिसाद, खूप जास्त. तुम्हाला माहिती आहे का कालच्या व्लॉगला एवढ्या भारी कमेंट, एवढ्या खतरनाक कमेंट. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद एवढ्या भारी कमेंट केल्याबद्दल. आणि माझ्या बाजूने उभं राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण की आपल्या इथं काहीच चुकलं नव्हतं, तरी पण तुम्ही सर्वांनी मला खूप जास्त साथ दिला. खूप जास्त भारी तुम्ही कमेंट केल्या, त्याचमुळं मला खूप जास्त भारी वाटलं. आणि असंच आपण सगळेजण मिळून संग राहू. 5 तासामध्ये पाठीमागच्या व्लॉगला 5 तासामध्ये 50,000 व्ह्यू झाले त्या पाठीमागच्या व्लॉगला. एवढं प्रेम अजूनपर्यंत कुठल्याच व्लॉगला नाही आलं. एवढ्या जास्त तुम्ही कालच्या व्लॉगला प्रेम दिलं. जे काल कार्यक्रम जे काय झाला आपल्यासोबत जे घडला ती मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं एवढं प्रेम दिल्याबद्दल. चला आता आपण जाऊया आपल्या पुढल्या दिशेने. उतार लागला की समजून काय जायचं माहिती आहे ना. एक उतार लागतो, त्यानंतरनं एक मध्ये पूल लागतो, त्यानंतरनं एक पुढं गाव लागतं आणि त्या गावातून एकदा चढ स्टार्ट होतो मोठा. ही मला शिक्षा भेटलेली या नेपाळमध्ये असताना. तेव्हापासून मला ह्या गोष्टीची माहिती आहे. बघूया अजून. तुम्ही सावकाश असायला माझ्या सायकलनं पकडलं ग ही पीड 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 पीड. ला 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 विजयदुर्ग. अरे भाई रत्नागिरी जिल्हा सोडला. लय वाईट वाटतंय रत्नागिरी जिल्हा सुटतोय. खरंच लय वाईट वाटतंय मला. जीव लय लावला होती का लोकांना मला. ह्या ब्रिजमधून पुढल्या साईडला गेलो, रत्नागिरी जिल्हा संपला, सिंधुदुर्ग जिल्हा स्टार्ट झाला. असं वाटतं कधी कधी यार अचानक सगळ्या गोष्टी संपून गेल्या. असं वाटतं सगळं काही संपलं असं वाटतं कधी कधी. कुठं. अच्छा मेरवी मधलं तुम्ही. अच्छा हां हो दादा छान. धन्यवाद. तुझे व्हिडिओ आपल्याला खूप आवडतात. छान दादा. धन्यवाद. यांना पण ग्रामपंचायतचा व्हिडिओ बघितला आहे बाई. कुठलं गाव होतं. ग्रामपंचायत तू डायरेक्ट टाकलेला व्हिडिओ. अहो मंडळी तुम्हाला काय सांगू, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला पहिला चढ लागलाय व पहिलाच चढ लागला ते इतक्यात. आणि आता इतक्यातच रत्नागिरी जिल्हा सोडलाय म्या. एक वेगळं असं वाटायला लागलंय, लय वेगळं वाटायला लागले. सांगू शकत नाही तुम्हाला. भरपूर लोकांशी मन जोडली होती. चला असू द्या, निघायला लागलं पुढं. देवगडमध्ये तुम्ही प्रवेश करताय. हे रत्नागिरी जिल्हा सुटला. संपलं नाही ते. सिंधुदुर्ग चालू झाला इथनं. अच्छा हा आता सिंधुदुर्ग चालू झाला. अच्छा सिंधुदुर्ग. मग ओके. आज कुठे मुक्कामाला आमच्या झाला. कुठं पाळीक रोडीत. कुठं आलं ती. तर तिकडे आलं, पुढे आलं. मी इकडे निघालोय. कुठे विजयदुर्गला. हां मालवण 70 किलोमीटर, कुणकेश्वर 32 किलोमीटर आणि पडेल 6 किलोमीटर. हे इकडं नाही जायचं आपल्याला भाई. आणि
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाई आपण हे का समोर चेकपोस्ट आहे तेव्हा हा समोर चेकपोस्ट आहे समोर चेकपोस्ट चला ही बघा ही बाँड्री आहे सिंधुदुर्गची ही बाँड्री आहे आता आतमध्ये आलूया आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यात मला जो रोड भेटलाय ना तो रोड अप्रतिम आहे या रोडच्या दोन्ही साईडनं जी हराळी आहे ना ती लगभग हजारो एकरामध्ये पूर्ण हराळी आहे आणि मी मधनं एकटा चालतो या ह्याच्यापेक्षा अजून आनंदी गोष्ट काय असू शकते पडेल ते काय कॅन्टीन पडेल म्हणते ती हेच आहे ना ठीक आहे द्या चल भाऊ बघू आपण एकदा थोडं ओके भाई पहिल्याच बॉलकडे एक नंबर खतरनाकमध्ये चौकार गेला आहे पहिल्याच बॉलला ह्या बारचीनं त्यानं दमान टाकलं होतं ह्या बारचीनं खतरनाक टाकणार आहे असले वाटतंय भाई जमतंय भाई मला खेळायला जमतंय भाई यायचंय म्हणलं एकदा फोन तर करत असते की अचानक बाहेर अरे हे काय झालं काय झालं मी म्हटलं काय तुटलं बिटलं की काय ते निघलं तिथलं कुठे आला चालू ना इकडं काय म्हणता निघाला फोन नाही केला तुम्ही इकडे यायला लागले म्हणून काय अचानक बाहेर आज हे दोघं जण आले आपण पावसला भेटलेलो हो 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 ओळखलं ब्रिजवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला आजचा पहिला टेंट मला असं वाटतं की ह्या मोक्या रानात लागेल इथं पुढं काय पडळ कॅन्टीन म्हणून काहीतरी इथं पुढं गाव आहे त्या गावाच्या पाठीमागाच्या इथं थोडं मोकळं वावर दिसते मला इथं आणि ह्या इथं मी विचार करतो टेंट लावायचा आजचा तर मला वाटतं हे ह्या इथनं सायकल जाईल माझी आणि ह्या इथं पुढं जागा या तर ह्या इथं लावू जेवणाचं काही नियोजन नाही पण काही नाही काहीतरी होऊन जाईल मी पूर्ण घामानं बोललो आहे चला सकाळ सकाळ पण टेंट काढताना लई जास्त पाऊस चालू होता आणि आता टेंट लावायच्या वेळेस पण एकदम मुसळधार पाऊस चालू झाला हे बघा हाय काय बा एकदम खतरनाक असा पाऊस सुरू झालेला आहे आई शपथ पण हा पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला पहिला पाऊस आहे माझा जीवनातला मी पाठीमागं टेंट नाही लावला ह्याच्या पाठीमागचं कारण माहिती काय आहे ते फिरवून आलो सायकलीवरती तुम्ही म्हटलं माझं जर टेंट लावायच्या भाषा चालल्या होत्या ॲक्च्युली तिथं मला ना चार्जिंगची सुविधा नव्हती चार्जिंग माझ्यापाशी खूप कमी आहे आज तर त्यामुळे जिथं चार्जिंग भेटेल तिथं पाणी भेटेल त्या ठिकाणी टेंट लावायचा विचार चालला आहे माझा आता मला काय भानगड समजा नाही टेंट लावायचं म्हणलं की पाऊस येतो टेंट लावायचं म्हणलं की पाऊस येतो या काय भानगडच समजा नाही झालं काय ती समजा नाही मला गेला बारीक झाला गेला इथं लावा म्हणलं इथं साचतंय पाणी खडकावं लावा तर टेंट फाटेल तर रिस्क घेऊ शकत नाही मग मातीतच लावलेलं बरा असल्या ठिकाणं आजचा मुक्काम फायनली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका होमस्टेमध्ये मी केलेला आहे कशामुळे केला तुम्हाला माहिती का होमस्टेमध्ये मुक्काम ही बघा हे बघा कारण की ह्या गोष्टी लय महत्त्वाच्या सगळ्या बॅटरीच्या उतरल्या त्या ड्रोनच्या वगैरे सगळ्या गोष्टी उतरल्या त्या पॉवर बँक सगळा उतरला आहे हा फोन उतरला आहे त्यानंतरनं कपडे वाळू घातले नंतरनं ॲक्शन कॅमेऱ्याच्या ह्या ॲक्शन कॅमेऱ्याच्या तिन्ही पण बॅटरी चार्जिंग करायचे ते आणि एवढं सगळं चार्जिंग कुठं करणं थांबवून रात्रीच्याला शक्यच नव्हतं ह्या इथं कुठं आसपास काहीच नाही तर त्यामुळं आज लगभग 1200 रुपये खर्च करून ही रूम घेतलेली ती बी AC रूम AC झाला आहे म्हातारा पण हवा एकदम कडक देतो या त्यामुळं ह्याला मी 99% मार्क देतो चला आजचा मुक्काम इथंच आहे पडेल कॅन्टीन पडेल असं काहीतरी गावाचं नाव आहे तर ह्या गावामध्ये आहे उद्या विजयदुर्गाच्या जवळ पोचल असं वाटतंय उद्याच्याला गावात जायचं आज एकदम मेन रोड नाल तू उद्याला गावातनं जायचं उद्या काही बी करून आणि पाठीमागच्या व्लॉगला जी प्रतिसाद आला आहे 88,000 व्ह्यूज भाई 9 तासामध्ये 88,000 व्ह्यूज अरे पागल आहे का तुम्ही एवढं प्रेम भाई असंच प्रेम देत राहा भाई लय भारी वाटेल मला तर असंच प्रेम राहून दे तुम्हा सर्वांचं भेटूया तुम्हा सर्वांना पुढल्या व्लॉगमध्ये आणि मी आज काही जास्त काय नाही मी आज खाणार आहे कुठे गेलो आज हा सिंधुदुर्गमधला वडापाव खाऊनच झोपणार आहे मी एवढा एकच एडिटिंग करायला लई वेळ लागतो माझ्या भावांनो लई सोपं नाही या जेवायला एवढं जेवण करणार आहे आज मी आणि इथं झोपणार आहे भाई तर
भेटू तुम्हाला सर्वांना पुढल्या व्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. हर हर महादेव.